नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महाडिक सर. आज आपण आपला 12वीचा इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे, त्या इकॉनॉमिक विषयामधला पहिला टॉपिक सुरू करत आहोत. टॉपिकचं नाव आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. टॉपिकच्या नावातूनच आपल्याला लक्षात येते की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो आणि स्थूल अर्थशास्त्र त्यालाच आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो इंग्रजीमधून. तर याचा परिचय म्हणजे हे नेमकं काय आहे, त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्याची व्याप्ती काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. तर चला सुरू करूया आपण. तर एक आठवण म्हणून त्यांनी असं सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस 11वी मध्ये प्रवेश घेतला कॉमर्सच्या शाखेमध्ये किंवा इकॉनॉमिक्स तुम्ही 11वी मध्ये देखील शिकलेला आहात, तर त्यावेळेस तुम्हाला विविध तज्ञांनी व्याख्या दिलेल्या होत्या अर्थशास्त्राच्या. तर त्या अर्थशास्त्राच्या व्याख्या तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासलेल्या आहे. थोडीशी प्रस्तावना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे पुस्तकाप्रमाणे दिलेलं आहे त्याच पद्धतीने मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स अशा दोन प्रकारच्या शाखा आहेत. आता सूक्ष्म म्हणजे काय? मायक्रो मायक्रो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करणे, छोट्या छोट्या गोष्टींचं अर्थशास्त्र समजून घेणे, म्हणजेच त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आणि स्थूल म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे मोठ्या, म्हणजे देश, जग यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास करणे, तर त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणणार. ह्या अभ्यासामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. तर त्यांनी असं सांगितलं की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या आहेत, आधुनिक अर्थशास्त्राच्या ज्या आहेत ते सूक्ष्म अर्थशास्त्र. तुम्हाला हा प्रश्न रिकाम्या जागेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन शाखा कोणत्या, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या मुख्य दोन शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहान लहान किंवा दशलक्षवा भाग ही संज्ञा. म्हणजे सूक्ष्म म्हणजे काय? लहान लहान, अतिशय छोटा. दशलक्षवा भाग ही संज्ञा मायक्रोस. मायक्रोस हा जो आहे, म्हणजे आता हे मायक्रो इकॉनॉमिक्स कोणी शोधून काढलं, तर मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र कुठून आलं, तर मायक्रो या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. आणि स्थूल म्हणजे मोठा. स्थूल म्हणजे काय? मोठा, म्हणजेच मॅक्रो. ही संज्ञा मॅक्रोस इथे दिले पदांनी मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेले आहे. म्हणजे आपल्याला या पॅरेग्राफ मध्ये एक दोन तीन गोष्टी कळतात. पहिली गोष्ट म्हणजे आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र हे कोणत्या शब्दापासून आले? ग्रीक मधल्या. तर मायक्रोस रिकाम्या जागेसाठी विचारला जाऊ शकतो. आणि स्थूल म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक जे आहे ते कोणत्या शब्दापासून आले? तर मॅक्रोस या शब्दापासून आलेलं आहे. या शब्दांचा जो वापर आहे तो 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅगर फ्रिश यांनी केला. म्हणजे सर्वप्रथम 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठ जे आहे, ओस्लो युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटी मधील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ म्हणजे एक इकॉनॉमिस्ट होते, त्यांचं नाव होतं रॅगर फ्रिश, यांनी याचा पहिल्यांदा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. या पॅरेग्राफ मध्ये बऱ्याचशा गोष्टी इकॉनॉमिक्सच्या संदर्भात रिकाम्या जागा वगैरे विचारल्या जाऊ शकतात, त्या दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल की आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन मुख्य शाखा, पहिलं म्हणजे स्थूल सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. त्यालाच आपण मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणणार. मायक्रो हा मायक्रोस या शब्दापासून आलेला आहे, ग्रीक शब्द आहे हा ना. मॅक्रो ह्या मॅक्रॉस या शब्दापासून मॅक्रोस या शब्दापासून आलेला आहे. आणि 1933 मध्ये पहिल्यांदा या शब्दांचा वापर करण्यात आला. कोणत्या विद्यापीठात?
ओस्लो विद्यापीठात नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ होते. रॅग्नर फ्रिश हे त्यांचं नाव आहे. तर ते लक्षात ठेवा. मग त्यांनी आपल्याला ह्या अर्थशास्त्राच्या दोन शाखा समजून सांगितलेल्या आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तर आता त्यांनी एक माहितीसाठी आपल्याला एक पॅराग्राफ दिलाय, तो सुद्धा आपण थोडासा वाचन करूया, म्हणजे आपल्याला याच्यातनं काय महत्वाचं कळतंय का. तर रॅग्रर अँटन किट्टल फ्रिश हे त्यांचं पूर्ण नाव आहे, की ज्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र हे पहिल्यांदा, ह्या दोन संज्ञा पहिल्यांदा समोर आणल्या. हे नॉर्वेच्या अर्थमिती अर्थशास्त्रज्ञाचे तज्ज्ञ होते. ते कोण होते? आता हे रॅग्रर कोण होते? हे नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली, म्हणजे त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार दिलेला आहे. म्हणजे त्यांना नोबेल भेटलेला अर्थशास्त्रासाठी. जॅन टेम्बिरजेट सोबत प्राप्त झाला. त्यांच्या सोबत अजून कोण होतं? जॅन टिम्बरजेन हे एक होते. हे अर्थमिती शास्त्राचे जनक आहेत. आता हे कशाचे जनक आहेत? तर अर्थमिती शास्त्राचे जनक आहेत रॅग्नर. अर्थमिती शास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्र यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या आधारे यांनी केला. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये गणितीय जी प्रारूपी आहेत, म्हणजे गणितीय काही सूत्र असतील, संख्याशास्त्राचे काही तंत्र असतील, त्यांचा वापर करून त्यांनी काही सिद्धांत मांडलेले आहेत आणि ते सिद्धांतांनी विश्लेषणासाठी ठेवलेले आहेत. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना सर्वप्रथम मांडल्या. म्हणजे त्यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना, म्हणजे फक्त मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच नाही, त्याच्यासोबत अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना मांडल्यामुळेच त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्या व्यापार चक्रावरील, आता व्यापार चक्रामध्ये तेजी मंदी ह्या गोष्टी असतात, तर व्यापार चक्रावरील लेखांमध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग, व्यापार चक्रामधील व्याख्यांमध्ये सर्वप्रथम काही वैयक्तिक उद्योग असतील, यांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आहे. म्हणजे वैयक्तिक उद्योग म्हणजे एखादा बिझनेस करत असेल छोटा व्यापारी, आणि त्या बिझनेसचा आपण अर्थशास्त्र समजून घेणे, म्हणजेच त्या बिझनेसचा सूक्ष्म अभ्यास करणे, आणि म्हणून त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटले आहे. आणि समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. तर अजून आपल्याला काय माहिती हवं? तर आपल्याला माहिती हवं की सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल काय आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल काय आहे, ऐतिहासिक वाटचाल काय आहे, ते देखील माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. तर पहिल्यांदा सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल समजून घेऊ मित्रांनो. काय सांगितले पहा. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले असून, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रथम विकास झालेला असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसून येतो. म्हणजे सनातनवादी जे शास्त्रज्ञांचा कालखंड होता, त्या कालखंडात याचा विकास कोणी केला? ऍडम स्मिथ, डेव्हिड रेकॉर्डो, जे एस मिल इत्यादींनी याचा समावेश केलेला आहे. नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले. म्हणजे जे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत, प्राध्यापक मार्शल यांनी या सूक्ष्मलक्षी म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्सचे जे अनालिसिस आहे, विश्लेषण आहे, ते लोकप्रिय करण्याचं काम केलं. प्राध्यापक मार्शल यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे, बघा त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. हा 1890 मध्ये लिहिण्यात आला. तर या ग्रंथामध्ये ही मूलतत्वे प्रकाशित करण्यात आलेली आहेत. इतर अर्थशास्त्रज्ञ जसे की प्राध्यापक पिगू, जे आर हिक्स, प्राध्यापक सॅम्युलिन्सन, श्रीमती जोन्स रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सुद्धा अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये
चा विकास नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात ऍडम सी, डेव्हिड रिकार्डो, त्याच्यानंतर J.S. मिल यांनी केला. त्याच्यानंतर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जे प्राध्यापक मार्शल होते, त्यांनी हे लोकप्रिय काम करण्याचं काम केलं. हे काम करत असताना त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं अर्थशास्त्राची मूलतत्वे. द प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ आहे त्यांचा. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी 1890 मध्ये हा प्रकाशित केला आणि त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हणजे प्रसिद्धी देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर प्राध्यापक पिगू, J.R. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जोन्स रॉबिन्सन यांनी देखील याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आता स्थूल म्हणजेच त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती बरोबरच स्थूल अर्थशास्त्र जे आहे हा देखील दृष्टिकोन 16व्या-17व्या शतकात काय आहे विकसित झालेला दिसतो, अस्तित्वात आला. 16व्या-17व्या शतकात व्यापारवादी विचारवंत म्हणजे ज्यांना व्यापाराला प्रोत्साहन देतात त्या विचारवंतांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती, पहा, राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्राकडे असलेली संपत्ती या संकल्पनेचं विश्लेषण केलं. म्हणजेच पूर्ण देशाच्या इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. म्हणजे त्याला आपण मॅक्रो, मोठं इकॉनॉमिक्स, स्थूल इकॉनॉमिक्स असं म्हणणार. तर 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा, म्हणजेच त्याच्यामध्ये फ्रेंच विचारवंत, राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचे विश्लेषण केले. तसेच शासनाला ज्या शिफारसी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावरच होती. म्हणजे देशाने काय काय धोरणे स्वीकारली पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत देशाच्या आर्थिक विकासासाठी, तर ही जी सगळी धोरणे सुचवली गेली हे स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करूनच सुचवली जातात. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ऍडम स्मिथ असेल, प्राध्यापक रिकार्डो असेल, प्राध्यापक J.S. काय नाव त्यांचं, पिगो असेल, एकच मिनिट जरा झूम करतो, J.S. मिल आहेत ते, तर J.S. मिल असेल, तर यांच्या सिद्धांतांनीही काय केलं, राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली. म्हणजे यांच्या सिद्धांतात देखील राष्ट्रीय उत्पन्न, आता स्थूल मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये राष्ट्राचं उत्पन्न, राष्ट्राची संपत्ती, राष्ट्राचा खर्च, राष्ट्राचं इन्कम या गोष्टींचा समावेश आहे याच्यामध्ये. म्हणजे तर पूर्ण देशाचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला जातो. परंतु त्याचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. त्याच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत, म्हणजे 1930 मध्ये एक जागतिक महामंदी आली, तर त्या महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स म्हणतो आपण त्यांना, यांचे पैसा व व्याज व रोजगार विषयक सिद्धांत, बघा, पैसा, व्याज व रोजगार विषयक सिद्धांत, हे प्रसिद्ध पुस्तक, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, हे प्रसिद्ध पुस्तक 1936 मध्ये काय करण्यात आलेले, प्रकाशित करण्यात आलेलं आहे. लॉर्ड केन यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला, म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमिक्स मार्फत केला. त्यांनी पुढे असं सांगितलं की त्यामुळे समग्रलक्षी म्हणजेच थोडक्यात काय, मॅक्रो दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वॉलरा, आयर्विंग फिशर इत्यादी शास्त्रज्ञांनी देखील अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले दिसते. आता हे झालं आपण त्याचा थोडासा इतिहास, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र. तर याचा आपण थोडासा इतिहास बघितला. आता त्याचा अर्थ समजून घेऊया, त्याची व्याख्या समजून घेऊया आणि आपण पुढे जाऊया. तर पहा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्यांचा अर्थ सांगितलाय. सूक्ष्म म्हणजे काय हो, लहान, म्हणजे एखाद्या गोष्टीचा लहान हिस्सा आणि त्याचाच अभ्यास करणे. म्हणजे देशामध्ये खूप मोठ्या कंपन्या आहेत, 1000 कंपन्या, लाखो कंपन्या, आणि लाखो कंपन्यांपैकी एकाच कंपनीचा अर्थशास्त्र समजून घेणे, म्हणजेच त्याला आपण म्हणणार लहान. तर पहा,
सूक्ष्म म्हणजे वस्तूचा लहानातला भाग किंवा हिस्सा होय. सूक्ष्म अर्थशास्त्रात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. म्हणजे जी राष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे, देश आहे, त्या देशातील लहान भाग जो आहे त्याची संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उपभोग, उपभोग म्हणजे वापर करणं, म्हणजे आपण काहीतरी वस्तूंचा वापर करतो तो उपभोग म्हणणार आपण. आता मी तुमच्याशी बोलत असताना ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करतोय, म्हणजे टेक्नॉलॉजीचा काय घेतोय, उपभोग घेतोय. तर वैयक्तिक उपभोग म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय काय उपभोग घेते. वैयक्तिक उत्पादन, तिचं उत्पादन किती, म्हणजे इन्कम किती, किंवा पेढी कर्ज किती तिचं, विशिष्ट वस्तूची किंमत किंवा घटकाची किंमत यांसारख्या वैयक्तिक घटकांचा, म्हणजे छोट्या छोट्या, देश खूप मोठा आहे, मोठ्या देशामधल्या काही ठराविक छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करणे, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणणार, त्यालाच मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणणार. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या अनेक तज्ञांनी केलेली आहे. त्या व्याख्या आपण समजून घेऊ. एक दोनच व्याख्या आहेत, त्या पाहूया. पहिली जी व्याख्या आहे ती व्याख्या केलेली आहे मॉरिस डॉब यांनी. तर मॉरिस डॉब काय म्हणतात, की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी म्हणजे लहान लहान गोष्टींचं अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थव्यवस्था आहे. म्हणजे तुमची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेतील छोट्या छोट्या गोष्टींचं अध्ययन करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर दुसरी व्याख्या ए पी लर्नर यांची आहे. ते काय म्हणतात, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे, म्हणजे जे सूक्ष्म म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, तर त्या मायक्रो इकॉनॉमिक्स द्वारे जे आपली अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था जणू काही एका सूक्ष्मदर्शकाद्वारेच पाहिली जाते. म्हणजे टेलिस्कोपद्वारे पाहिली. तर टेलिस्कोपद्वारे आपण काय पाहतो, एखादी वस्तू छोटीशी त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याच्यामध्ये किती अणू रेणू विषाणू असतील किंवा जंतू असतील हे आपल्याला डोळ्याला दिसणार नसतात, तरी सुद्धा ते दिसतात त्या टेलिस्कोप मध्येच. म्हणजेच काय, आपला देश ही मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेतला छोटा भाग आपण ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस त्याला सूक्ष्म म्हणणार. म्हणून त्यांनी ती संकल्पना वापरलेली आहे की सूक्ष्म अर्थव्यवस्थेद्वारे अर्थव्यवस्थेकडे सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील, म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी, म्हणजे खूप पेशी असतात, जसे आपल्या शरीरात खूप पेशी आहेत, तसेच देशामध्ये खूप मोठी अर्थव्यवस्था आहे. त्या अर्थव्यवस्थेत खूप छोटी छोटी कुटुंबे आहेत. मग अशी कुटुंबे असतील किंवा व्यक्ती असतील यांची जी उपभोग आहेत, म्हणजे ते जे वापर करतात, आणि व्यक्ती असतील, उत्पादन संस्था असतील, हे सगळे जे आहेत हे सगळे त्या अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारची भूमिका पार पाडतात, ह्या सगळ्यांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रातून केला जातो, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की सूक्ष्म अर्थव्यवस्थेद्वारे अर्थव्यवस्थेकडे, म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे त्याच्याकडे एका सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिलं जातं. अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी, म्हणजे काय, व्यक्ती, कुटुंबे, उपभोक्त्याच्या रूपाने, व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने, आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारची, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी कशा प्रकारची भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राकडे जणू काही एका सूक्ष्मदर्शकाप्रमाणेच पाहिले जाते. ही त्यांची व्याख्या आहे. दुसरी समजून घेऊया की त्याची बाबा व्याप्ती काय आहे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची. तर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या गोष्टींचा समावेश होतो, म्हणजे हा जो सर्कल आहे, ह्या सर्कलची ही जी रेषा आहे, ही या रेषा समजा आपलं सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आहे, आणि याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी या सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची काय असणार आहेत, व्याप्ती असणार आहेत. म्हणून त्यांनी खाली सांगितले की ती व्याप्ती आपण खालील तक्त्याच्या आधारे, त्याचे मुख्य 3 प्रकारात त्यांनी विभाजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे एखादी वस्तू देशामध्ये जर उत्पादित केली जात असेल तर ती उत्पादित करण्यासाठी त्याची किंमत निश्चिती कशी केली जाते. मग ही किंमत निश्चिती करण्यासाठी मागणी काय आहे त्या वस्तूला, त्या मागणीचं विश्लेषण करून घेणे, आणि त्या वस्तूच्या आपल्याकडे पुरवठा करण्याची किती कॅपॅसिटी आहे, म्हणजे पुरवठ्याचं विश्लेषण, या 2 गोष्टीवरून आपण काय करू शकतो, किंमत निश्चिती करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा दिलाय त्यांनी, उत्पादन घटकांची
घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे एखादी व्यवसाय संस्था उत्पादन करत असताना उत्पादनासाठी आवश्यक असलेले घटक आहेत त्यांची किंमत. मग उत्पादनासाठी काय घटक आवश्यक असतात? खंड, वेतन, व्याज, नफा, हे जे घटक आहेत यांचा अभ्यास केला जातो. आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हे देखील सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केले जातात. मग आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये मग उत्पादन क्षेत्राची कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता या गोष्टींचा समावेश केला जातो. तर आता हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं तर 3 भागांमध्ये विभाजन केलं जातं. तर पहिलं वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. म्हणजे वस्तूची किंमत कशी निश्चित केली जाते? तर वैयक्तिक वस्तूच्या किमती बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याने निश्चित केल्या जातात. म्हणजे त्या वस्तूला मागणी किती आणि तिचा पुरवठा किती आहे याने निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. म्हणजे जे सूक्ष्म म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स आहे ते मागणीचं विश्लेषण कसं आहे त्याच्याशी संबंधित आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन, म्हणजे उपभोक्ता म्हणजे काय? वस्तूचा वापर, उपयोग घेणारा, त्याला उपभोक्ता म्हणून. तर त्याचं वर्तन आणि त्याचं वैयक्तिक उत्पादन काय आहे यशाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर दुसरे एक त्यांनी असं सांगितलेलं आहे, दुसरा की उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. मग उत्पादनासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात? तर उत्पादनासाठी भूमी आवश्यक आहे, श्रम म्हणजे कामगार आवश्यक आहेत, भांडवल म्हणजे पैसा आवश्यक आहे, संयोजन म्हणजे व्यवस्थापन आवश्यक आहे. हे घटक उत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात. सूक्ष्म अर्थशास्त्रात भूमी, खंड, श्रम, वेतन, भांडवलाला व्याज म्हणजे भूमी, खंड, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्याची निश्चिती करण्यात मदत केली आहे. म्हणजे यांचा देखील याच्यामध्ये अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर पुढे आर्थिक कल्याणाचे काही सिद्धांत त्यांनी सांगितलेले आहेत. तर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत मध्ये पहा त्यांनी की आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा देखील या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा संबंध आहे. तर हा प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंध आहे. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला जर महत्तम समाधान प्राप्त झालं तर ते वाटप कार्यक्षम वाटप आहे असे म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात जर सांगायचे झाले तर आर्थिक क्षमतांचा अभ्यास यात होतो. आर्थिक कार्यक्षमतांचे 3 प्रकारात विभाजन केलेलं आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या आहेत बघा? उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि आर्थिक क्षेत्रातील कार्यक्षमता, हे 3 आहेत. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट समजून घेऊया उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता. तर उत्पादन क्षेत्रातील जी कार्यक्षमता आहे, एकच मिनिट जर असं झूम करतो म्हणजे थोडस समजेल. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय की उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन कसं करू शकता. म्हणजे एखादी वस्तू तुम्हाला उत्पादित करायची, वस्तू उत्पादित करण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री जी आहे ती म्हणजे भूमी, श्रम, वेतन, कच्चा माल वगैरे काही असेल तर त्याचा वापर कमीत कमी करायचा आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल म्हणजे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता आपल्याला समजून घेता येईल. म्हणजे त्याचाच याचा संबंध आहे. त्याच्यानंतर उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता. तर संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल. म्हणजे आपण उत्पादित वस्तू केली तर तो समाजच खरेदी करणार आहे. ती वापरल्यामुळे समाजाला जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये काय करायचं? वाटप करायचं. म्हणजे सर्व समाजाला ती फायदेशीर होईल अशा पद्धतीने. त्याच्यानंतर नंबर 3 आर्थिक कार्यक्षमता. आर्थिक म्हणजे लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन होणं. म्हणजे सर्वाधिक प्राधान्य कशाला असतं? की बाबा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, म्हणजे लोकांना काय आवश्यक असतं पहा, जीवनावश्यक म्हणजे कपडे असतील, त्याच्यानंतर काही तुमच्या खाण्याच्या वस्तू असतील, अन्न असतं, त्याच्यानंतर निवारा असेल, त्याच्यानंतर आता आपण म्हणतोय की संदेशवहनामध्ये मोबाईल वगैरे आले, तर ह्या झाल्या जीवनावश्यक वस्तू. तर जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन होणे
या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटी ज्या आहेत, म्हणजे जे काही नियम अटी असतील त्यांचे विवेचन विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे हा प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे, तर किंमत, सिद्धांत व साधन सामुग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात या शाखेमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिणामांचा अभ्यास केला जात नाही, म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जात नाही. अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी असते, दारिद्र्य असतं, उत्पादनाची विषमता असते, यांसारख्या राष्ट्रीय पातळीवर आर्थिक समस्यांचा अभ्यास याच्यामध्ये होत नाही. तर याच्यामध्ये कशाचा अभ्यास होतो, तर याच्यामध्ये एकच मिनिट मला पेन चेंज करू द्या. तर याच्यामध्ये कशाचा अभ्यास होतो, तर आर्थिक वृद्धीचे सिद्धांत म्हणजे व्यापार चक्राचे सिद्धांत असतील, मौद्रिक व राज्य वित्तीय धोरणे इत्यादींचा अभ्यास सूक्ष्म आर्थिकशास्त्राच्या बाहेर आहे, म्हणजे चक्राचे, व्यापार चक्राचे वगैरे. मग याच्यामध्ये म्हणजे लहान लहान जे व्यक्ती आहेत, उद्योग आहेत, त्यांचा अर्थशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर आत्ता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं अर्थ, व्याख्या, व्याप्ती समजून घेतलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये समजून घेऊया. आत्ता आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.